नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक डाळीच्या वड्या. ह्या सकाळी नाश्ता करता एकदम छान म्हणजे भरपूर असा नाश्ता होतो याने. किंवा तुम्ही मुलांना स्कूलमध्ये जाताना ह्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. रात्री जर बनवून ठेवल्या तर सकाळी शॅलो फ्राय करून देऊ शकतात. तर त्याकरता मी ही सालीची मुगाची डाळ घेतली आहे. सालवाली 2 कप घेतली आहे आणि ही 2 तास आधी मी भिजत घातली आहे. ही डाळ खूप पौष्टिक असते. ती सालीसकट घ्यायची असते. आणि त्यामध्ये घालण्याकरता ह्या मी ज्या भाज्या घेतल्या आहेत, हे वाटाणे घेतले आहेत अर्धा कप. हे गाजर बारीक कापून अर्धा कप घेतलेलं आहे. ही बघा, हे फ्रेंच बीन्स किंवा याला श्रावणी घेवडा पण म्हणतात, हे पण मी अर्धा कप घेतलेला आहे. कोबी घेतले आहे अर्धा कप. कोथिंबीर घेतलेली आहे. तेल घेतलेलं आहे. आपल्याला शॅलो फ्राय करावे लागतील ते. ह्या मी 7 ओल्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 10-12 कढीपत्त्याची पानं हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि ते 1 चमचा घेतला आहे. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी वाढवू शकता किंवा कमी तिखट पाहिजे असेल तर 2 मिरच्या कमी करून घेऊ शकतात. हे मी तीळ घेतले आहेत. साधे तीळ आहे, पॉलिशचे नाही आहे. हे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. ही हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून आहे ही. चिमूटभर हिंग घेतला आहे आणि 1 चमचा जिरा पावडर घेतलेला, भाजलेले जिराची पावडर घेतलेली आहे. आता आपल्याला आधी काय करायचं आहे, ही डाळ पाण्यातून काढून मिक्सरला छान वाटून घ्यायची आहे. हे बघा, ही डाळ आपण अशी काढून घेणार आहोत पाण्यातून. याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग ही मिक्सरला बारीक करायची आहे. कारण हे मिश्रण पातळ नाही झालं पाहिजे. ही बघा, सगळी डाळ आपली काढून झाली आहे. आता आपण हे छान मिक्सरला वाटून घेऊया. आणि मिक्सरला जास्त बारीक नाही वाटायचे आहे. असं बंद चालू मिक्सर करून अशी उबडधोबड वाटून घ्यायची आहे. हे बघा, हे मी आता मिक्सरला वाटून घेते. हे बघा, इथे आपली डाळ छान वाटून झालेली आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात. अशी पूर्ण बारीक केलेली नाही, पण सगळी सारखी वाटलेली आहे. ही आता आपण यात काढून घेऊया आणि अशीच सगळी डाळ मी वाटून घेते. आता ही बाकीची राहिलेली डाळ पण वाटून घेते मी. हे बघा, आपली इथे सगळी डाळ मस्त वाटून झालेली आहे. आता यात आपल्याला हे सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. हे बघा, गाजर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घालू शकतात. कोबी, हे बीन्स, कोथिंबीर, आणि हा वाटाणा. यात हा ठेचाही घालायचा आहे. जिरा पावडर, हळद, हिंग आणि हे मीठ.
आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आणि हे बघा, मी डाळ या मापाने घेतलेली 2 कप, म्हणजे 2 ग्लास घेतलेली। आता हे आपण सगळे एकत्र मिक्स करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घालू शकतात। अतिशय सुंदर या वड्या लागतात। आता आपल्याला ह्या कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, स्टीलच्या डब्यात घालून। हे बघा, हे छान मिक्स झालंय, सगळं एकत्र करून घेतलंय मस्त। आता आपण हा माझ्याकडे स्टीलचा डब्बा आहे, त्याला मी तेल लावून घेते। एकीकडे मी कुकरमध्ये पाणी तापत ठेवलंय, हे सगळीकडे असं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे आपलं हे एकत्र केलेलं मिश्रण डब्याला चिकटणार नाही। हे बघा, सगळीकडे असं हाताने तेल लावून घ्यायचंय। आता आपण हे मिश्रण यात ओतणार आहोत। हे बघा, हे आता आपण या तेल लावलेल्या डब्यात घालून घेऊया। आणि हे छान पसरवून आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे हे जे आपण वाटाणे घातलेत, गाजर, बीन्स, हे सगळं छान शिजेल आणि डाळही शिजेल। हे बघा, छान असं झालंय। आता कुकरमध्ये ठेवूया आपण। हे बघा, कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं, जाळी ठेवली रिंग, आणि त्यावर हा डब्बा ठेवला, आणि आता झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहे। बघा, ह्याचे रंग किती छान दिसत आहेत, भाज्यांचे वेगळे वेगळे। आता आपण मध्यम आचेवर, मध्यम गॅस करायचा आहे आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। हे बघा, आता याच्या मी 2 शिट्ट्या करून घेते। हे बघा, 2 शिट्ट्या झाल्या आहेत, मी गॅस बंद केला आहे। आता आपण हा कुकर पूर्ण त्याची वाफ गेल्यावर 10 मिनिटांनी उघडून बघायचा आहे। हे बघा, आपण कुकरची शिट्टी बघूया, पूर्ण वाफ गेलेली आहे। आता आपण सुरीने ते बघूया। बघा, खूप छान वास सुटलेला आहे। आलं, मिरची, कोथिंबीर, सगळ्या भाज्या। हे बघा, सुरी आपण बघूया। हे बघा, सुरी एकदम सुकी निघालेली आहे। हे बघा, आता आपण ह्या वड्या काढून तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊया। हे बघा, हे आपलं छान थंड होऊ द्यायचं आहे, मग याच्या वड्या कापायच्या आहेत। तर आपण थंड झाल्यावर याच्या वड्या कापून घेऊया। हे बघा, कशा आपल्या मस्त वड्या निघालेल्या आहेत। आता आपल्याला ह्या तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। हे बघा, एकदम छान अशा आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या आहे। ह्याचा रंग बघा, मध्ये मध्ये हिरवा, गाजराचा लाल, अतिशय सुंदर रंग आलेला आहे। आता आपण ह्या तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊया। हे बघा, इथे आपला तवा तापला आहे छान। याच्यावर आपण 1 चमचा तेल घातलं, हे 2 चमचे तेल घातलंय मी। हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे छान, आणि ही एक एक वडी अशी याच्यावर सोडायची, आणि हे थंड झाल्यावर कापायचं आहे। त्यामुळे अशा वड्या छान पडतात आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या। गरम गरम असताना वडी होणार नाही। अशा आपल्याला मध्यम गॅसवर पाडून वड्या छान शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे।
हे बघा, गॅस मध्यम ठेवायचा आहे. साधारण अर्धा तास हा कुकरमधला डब्बा थंड करायला लागलेला आहे. परत याच्यावर असं तेल सोडायचं आहे छान. एक मिनिटभर छान होऊ द्यायच्या आहेत या आणि मग आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. हे बघा, हे झाले आहेत. आपण ह्या उलट्या करून घेऊया. हे बघा, असा लाल रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. बघा, एकदम छान रंग आलेला आहे. खरपूसाच्या छान भाजून झाले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने पण ह्या भाजून घेणार आहोत. परत आपल्याला तेल सोडा. हे बघा, परत आपण ह्या तेल सोडून घेऊया. आणि याच्यावर आपल्याला असे तीळ घालून घ्यायचे, म्हणजे याची चव आणखी छान लागते. हे बघा, आपल्या छान भाजून झाले आहेत. आता आपण या काढून घेऊया. हे बघा, अशा प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे बघा, आपल्या हेल्दी डाळ भाजी वड्या एकदम छान झालेल्या आहेत. या तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि आणखी अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.